नमस्कार, मी रेणुका रामचंद्रन. टॉक टाइम मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आजचा आपला टॉक टाइमचा विषय आहे गुंतवणुकीचे नवे पर्याय. सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये बचत आणि गुंतवणूक अत्यंत महत्त्वाची आहे आणि बचत आणि गुंतवणुकीमधला महत्त्वाचा फरक काय, ती करताना नेमकी कोणती पावलं उचलायला हवीत, या विषयावर आज आपण बोलणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आर्थिक सल्लागार अर्चना भिंगाडे. आपल्याला मार्गदर्शन करतील. मॅम, तुमचं स्टुडिओमध्ये स्वागत. आणि तुमच्या प्रश्नांची देखील आम्ही वाट बघतो. आम्हाला जरूर फोन करा. आमचा नंबर लिहून घ्या, 022-6671-4764. तुमचे प्रश्न येईपर्यंत आपण इथे चर्चेला सुरुवात करतोय. मॅडम, सर्वात महत्त्वाचं म्हणजे जसं आता आपण म्हटलं, नवे पर्याय जेव्हा आपण म्हणतो, एक नेहमीचे जे पर्याय असतात, आपण म्हणतो की बँकेत पैसे जमा करणं किंवा असे वेगवेगळे पर्याय असतातच, पण नवे पर्याय म्हणताना आपण कोणकोणत्या गोष्टींचा उल्लेख करायला हवा? परंपरेने आपण सर्व बँकेमध्ये जमा करतो, पोस्टामध्ये करतो, पण म्युच्युअल फंडचा जो पर्याय आहे तो तितकासा अजूनही पॉप्युलर व्हावा तेवढा झालेला नाहीये. कारण आपला महाराष्ट्रीयन गट जो आहे तो नॉर्मली शेअर मार्केटच्या गुंतवणुकीला असं समजलं जातं की अरे बापरे, तिकडे गेलं की सट्टा करणं आणि त्याच्यामध्ये पैशाची आपल्या नुकसान होऊ शकतं. पण तसं नव्हे, तर ते समजून केलं, आपले जे काही उद्दिष्ट आहे आयुष्यातील, त्या उद्दिष्टाप्रमाणे जर आपण म्युच्युअल फंडचा पर्याय जर चोखांदळा म्हणजे वापरला तर खूप चांगला इन्व्हेस्टमेंटचा पर्याय हा होऊ शकतो. त्याच्याबद्दल अजून माहिती करून घेणं खूप आवश्यक आहे. तसंच नवीन गुंतवणूक, जसं आपण सोन्यामध्ये पारंपरिक रीतीने गुंतवणूक करत आलेलो आहोत, पण कुठेतरी ती गुंतवणूक करताना भरपूर पैसे लागतात. पण आता म्युच्युअल फंडच्या रूपाने माध्यमाने आपण सोन्यामध्ये गुंतवणूक करणं देखील शक्य आहे. तर हे सोनं डिमटेरियलाइज फॉर्म मध्ये असतं. म्हणजे जसे हल्ली शेअर्स आपण घेतो ते आपल्याला फिजिकल सर्टिफिकेट्स मिळत नाहीत, तसंच सोनं देखील आपल्याला फिजिकल रूपामध्ये म्हणजे प्रात्यक्षिक रूपामध्ये न मिळता आपण ते पेपर रूपामध्ये जमा करू शकतो. आणि जेव्हा गरज पडते तेव्हा सोनं विकण्याच्या ऐवजी आपण ही जी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ती विकून ते पैसे मिळवू शकतो. बरोबर. जसं तुम्ही म्हणालात, अत्यंत महत्त्वाचा आणि आत्ताचा लेटेस्ट आपण म्हणू शकतो असा हा तुम्ही पर्याय सुचवलेला आहे. पण हे करण्यासाठी नेमकी कोणकोणत्या गोष्टींची गरज असते आणि लिमिट्स असतात का त्याला काही? तुम्ही कुठल्या, सपोज सोन्यामधून जसं तुम्ही म्हणाला, सोन्यामध्ये ऍक्च्युली काही जे फंड्स आहेत ते आता 100 रुपयापासून देखील अवेलेबल आहेत. म्हणजे दर महिन्याला 100 रुपये टाकले तरी तुम्ही ते घेऊ शकता. काही फंड्स जे आहेत, गोल्ड ETFs म्हणतात, तिथे 1000 रुपीज, 2000 रुपीज, प्रत्येक कंपनीचे मिनिमम लेवल वेगळी आहे. पण 100 रुपयापासून देखील सोनं पण अवेलेबल आहे. आणखी इवन म्युच्युअल फंडच्या इक्विटी स्कीम्स त्या देखील 100 रुपये दर महिन्याने अवेलेबल आहेत. तर जसं आपण पोस्टामध्ये रिकरिंग काढतो तसं म्युच्युअल फंडमध्ये एखादं सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन घेऊ शकतो. आणि फक्त मला वाटतं UTI ची 50 रुपयामध्ये पण आहे दर महिन्याला. तर अगदी इवन भाजीवाले, घरामध्ये काम करणारे जे आहेत, जे नॉर्मली दुसरीकडे कुठे जाऊ शकत नाही इन्व्हेस्टमेंटला, त्यांनी एखादे 100-200 रुपयाची इन्व्हेस्टमेंट दर महिन्याला त्यांच्या अकाउंटमधून करायला खरंच हरकत नाही. नॉर्मली आपल्याला असं लक्षात येतं, हा जो क्लास असतो त्या क्लासच्या गरजा खूप जास्त असतात आणि त्यांना मिळणारं उत्पन्न कमी असतं. त्याच्यामुळे ते काय करतात की प्रायव्हेट लोकांकडून कर्ज घेतात, जे खूप महाग असतं. मे बी 2%, 3%. तर आमच्याकडे ज्या बाई आहेत त्या 5% दर महिन्यानी पण घेतात. मग अशा वेळेला जर त्यांनी आधीपासूनच थोडे थोडे पैसे असे बाजूला काढले आणि त्यांना हवं तेव्हा ते रिडम्पशन करू शकतात. खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि जसं आता आपण म्हणतोय की अगदी 28 फेब्रुवारी आणि सगळ्यांची आता टॅक्ससाठीची धावपळ सुरू असेल. खरं तर अगदी कमी दिवस असतात, पण इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्ड ही एक नवीन कन्सेप्ट आलेली आहे, त्याच्याविषयी थोडंसं. हो, इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्ड्स जे आहे ते गव्हर्नमेंटने ATC मध्ये आपण नॉर्मली 1 लाख रुपये इन्व्हेस्ट करून आपण आपले कर बचत करू शकतो. पण त्याच्या व्यतिरिक्त आणखी 20,000 रुपये इन्व्हेस्ट केले तर आपल्याला अजून कर बचत मिळू शकते. ह्याचे जे इंटरेस्ट रेट्स आहेत ते प्रत्येक कंपनीनुसार वेगवेगळे आहेत. आता जे आहेत अवेलेबल ते मार्केटमध्ये 8.3 8.3 वगैरे असे आहेत. तर ह्याच्यासाठी केलं तर आपला अजून कर बचत होऊ शकतो बेसिकली. बरोबर आहे. आणखीन पर्यायांविषयी आपण तुमच्याकडून जाणून घेणार आहोत. आपल्याला पहिला प्रश्न संगमनेरहून प्रदीप भोसले विचारतात. विचारा प्रदीप. नमस्कार मॅडम. नमस्कार. हा, माझे लॉंग टाइम प्रॉपर्टी होती, म्हणजे घर होतं, ते विकून मिळालेली रक्कम 15 लाख रुपये.
तर ती रक्कम मी बँकेत फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवली तर ती टॅक्स फ्री असेल का? आणि जर नसेल तर ती कशी गुंतवावी? बर तुमची लॉंग टर्म जे आलेली इन्व्हेस्टमेंटचे पैसे आहेत घराचे, ते तुम्हाला इन्व्हेस्ट करायचे आहेत, बरोबर? हो. आणि ते एफडी मध्ये त्यांना टाकायचे आहेत आणि तसं जर असेल तर टॅक्स लागू शकेल का? आणि टॅक्स वाचवायचा असेल तर आणखीन कोणकोणते पर्याय त्यांच्या समोर उपलब्ध आहेत? ओके. पहिल्यांदा तर तुम्ही जर एखादी प्रॉपर्टी विकून जर काही पैसे आले असतील तर तुम्हाला त्या प्रॉपर्टीच्या म्हणजे जो फायदा झाला असेल त्याच्यामध्ये तुम्हाला टॅक्स भरायला लागणार आहे. आणि ते पैसे तुम्ही बँकेमध्ये एफडी मध्ये ठेवले तर तो जो इंटरेस्ट असणार त्याच्यावरती देखील टॅक्स लागू शकतो. की फक्त तुमची मर्यादा किती आहे, म्हणजे एखाद्या व्यक्तीला एक ठराविक लेवल पर्यंत जर तुमचं उत्पन्न असेल त्याच्यावरती गेलं तर तुम्हाला टॅक्स पडतो. तर बँकेतल्या फिक्स डिपॉझिट वरती तुम्हाला इंटरेस्ट वरती टॅक्स बसू शकतो. बर आपल्याला पुढचा प्रश्न विचारतात सुरेश देशमुख अमरावतीहून. विचारा सुरेश. नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला. मी सुरेश देशमुख अमरावतीहून बोलतो. हा हा. माझी नात आहे, मुलाची मुलगी 3 महिन्याची आहे सध्या. तिच्या भविष्याच्या दृष्टीनं मला पैसे गुंतवायचे आहेत. तर बँकेच्या मुदती ठेवीमध्ये गुंतवायचे की LIC वर आधारित ज्या पॉलिसीज असतात त्याच्यामध्ये गुंतवायची? या 15-20 वर्ष गुंतवायची आहे मला. बर 15 ते 20 वर्षांचा त्यांचा हा पर्याय आहे. नॉर्मली असं असतं की तुमचं जेव्हा इन्व्हेस्टमेंटचा पिरियड मोठा असतो त्यावेळेला तुम्ही इक्विटीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर तुमचे पैसे जास्त गतीने वाढू शकतात. तुम्ही एफडी मध्ये केलात की त्याच्यावरचा जो इंटरेस्ट असतो तो नेहमी टॅक्सेबल असल्यामुळे मिळणारं उत्पन्न हे कमी असू शकतं. इन्शुरन्सच्या पॉलिसीज ज्या असतात ते नॉर्मली आपण मुलांच्या पॉलिसीज घेतो, पण जेव्हा एखाद्या घरामध्ये छोटं मूल येतं तेव्हा त्या कर्त्याची जबाबदारी वाढल्यामुळे खूप महत्वाचं आहे की त्या कर्त्याचं अजून इन्शुरन्स काढणं आवश्यक असतं. तर तुम्हाला मी म्युच्युअल फंडचा पर्याय सुचवीन, पण एखादी इन्शुरन्सची युनिट लिंक प्लान्स जे असतात ते देखील तुम्ही घेण्यात काहीही प्रॉब्लेम नाहीये, तुम्ही घेऊ शकता. त्यांचा दुसरा प्रश्न होता की बँकांमधून काही ऑप्शन्स त्यांच्यासाठी आहेत का? कारण आता 3 महिन्याचे आहेत, आतापासून आपण काही आणखीन पर्याय त्या दृष्टीने आहेत का? बँकांमधून देखील काही त्यांच्या 15 वर्षाच्या स्कीम्स असतात, 10 वर्षाच्या स्कीम्स असतात, त्या करू शकता. पण असं असतं की जो इंटरेस्ट रेट असतो तो इंटरेस्ट रेट टॅक्सेबल असल्यामुळे तुमची ज्या गतीने महागाई वाढतीये त्या गतीने तुमचा बँकांचा इंटरेस्ट जो असतो तो वाढत नाहीये. उदाहरण जर तुम्ही घेतलं की 100 रुपये तुम्ही जेव्हा इन्व्हेस्ट करता बँकांमध्ये, आताच्या गतीला तुम्हाला 9% व्याज आहे, समजा 8% व्याज आहे. 8% जर तुमची टॅक्सेबिलिटी 30% असेल तर 8 रुपये तुम्हाला जे वाढवून मिळालेले आहेत त्यातले 2.40 म्हणजे 2.40 वजा केले टॅक्स म्हणून 30% जर तुम्ही असाल तर हातात मिळणारी रक्कम किती उरली? 5.6, राईट? आणि तुमची महागाई दरवर्षी 100 रुपयाची तुम्हाला माहितीच आहे किती आहे, 8%, 9%, 10%. आता थोडासा महागाईचा दर कमी होऊन 7 आला आहे. पण हे जे आहे की लॉंग टर्म साठी जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता तेव्हा फिक्स डिपॉझिट पेक्षा इक्विटी मार्केट म्हणजे इक्विटी मार्केट शेअर्स मध्ये गुंतवणूक करणं किंवा अप्रत्यक्षरित्या स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करणं, म्युच्युअल फंड्स किंवा युनिट लिंक पॉलिसीज ज्या आहेत त्याच्यातून इन्व्हेस्टमेंट करणं तुम्हाला जास्त फायदा देऊन जाते. बरोबर आहे. खूप महत्त्वाचा पर्याय तुम्ही सांगितलेला. आपल्याला पुढचा प्रश्न नाशिकहून विशाल पगारे विचारतात. विचारा विशाल. हा मॅम, मला नवीन FD खोलायचं आहे, तर मी कोणत्या नवीन सिलेक्शन करू? बर नवीन एफडी खोलायचं त्यांना. नवीन एफडी तुमच्या गरजेनुसार तुम्हाला बँक जी जवळची असेल, एफडी खोलण्याचा उद्देश तुमचा नक्कीच असेल की काहीतरी पटकन गरज लागली की ते काढून तुम्हाला पैसे हवे असतील तर तुम्ही तुमच्या जवळच्या बँकेमधून किंवा काही HDFC जी कंपनी आहे त्यांचे पण डिपॉझिट्स आहेत जे तुम्हाला 1 वर्षासाठी 2 वर्षासाठी आहेत ते काढू शकता. जर तुम्हाला लॉंग टर्म साठी इंटरेस्ट रेट ब्लॉक करायचा असेल तर आता जे SBIचे बॉन्ड्स आले ते देखील चांगले आहेत. जसं आपण सुरुवातीला म्हटलं होतं की बचत आणि गुंतवणूक हा एक महत्त्वाचा, म्हणजे आपण म्हणतो की रोजच्या खर्चातली काही आपण बचत करतो, पण हा जो एक महत्त्वाचा फरक आहे की गुंतवणूक करायची आहे तर एक सामान्यची स्त्री असेल जी समज वर्किंग वुमन नाहीये तर तिने कुठून सुरुवात करायला हवी? कारण ती बचत करत असते पण गुंतवणुकीसाठी कदाचित ती पुढे जात नसेल. तुम्ही काय सजेस्ट कराल? हो, बचत करणं हे बायकांचा पूर्वीपासूनचा स्वभाव आहे. तुम्ही बघितलं असेल की तांदळाच्या डब्यात थोडेसे पैसे बाजूला आजी काढून ठेवायची, ही झाली बचत. पण ह्या बचतीने पैसे वाढत नाही. आताची स्त्री त्याच्यापेक्षा जास्त शिकलेली आहे, तिच्यापुढे
गुंतवणुकीचे बरेच पर्याय आहेत. तिने अगदी साधं असं पोस्ट ऑफिसचं रिकरिंग पासून जरी सुरुवात केली ना, तरी बघता बघता तिच्याकडे चांगलीशी रक्कम जमा होऊ शकते. आणि जर शी इज कम्फर्टेबल तर तिने छोटे छोटे शेअर्स दरवर्षी घेऊन ठेवले, हा, एखाद्या ब्रोकरकडे जाऊन चांगल्या कंपनीचे, ब्ल्यू चिप कंपनीज ज्या म्हटल्या जातात त्या कंपनीचे शेअर जसे तिला जमतील तसे थोडे थोडे करून, म्हणजे कधीतरी करता करता शिकता पण येतं ना, त्या रीतीने देखील गुंतवणूक केली तरी तिच्याकडे चांगलेसे पैसे तिच्या म्हातारपणासाठी किंवा तिला मुलं मोठी झाल्यानंतर त्यांना काही भेट द्यायची असेल तर त्याच्यासाठी तिच्याकडे पैसे जमा होतील. बरोबर. आणखीन पर्याय आम्ही तुमच्याकडून जाणून घेणार आहोत, खास करून महिलांसाठीचे. आपल्याला पुढचा प्रश्न विचारतात लातूरहून अभिजित नातू. विचारा अभिजित. हा, माझा प्रश्न असा होता की एक नोकरी करणारा माणूस साधारण महिन्याला समजा 100 रुपये तो सेव्ह करू शकतो, तर ह्या 100 रुपयातले किती टक्के पोस्टात मध्ये किंवा बँकांमध्ये, असं काही आदर्श हे आहे का की बाबा गाईडलाईन? बर, आपण काही उदाहरणांनी त्यांना सांगू शकू का? हो, जे तुम्ही 100 रुपये बाजूला काढू शकता ते कशासाठी काढतो हे आपल्या पुढे जर उद्दिष्ट क्लिअर असेल तर आपल्याला नक्कीच किती पोस्टामध्ये जातील, किती बँकात जातील, किती इक्विटीमध्ये जातील हे करता येईल. ह्याच्यासाठी खूप आवश्यक आहे की आपल्या पुढची उद्दिष्ट आपण लिहून काढली पाहिजे. की मला घरासाठी अमुक वर्षांनी इतके पैसे लागणार आहेत, माझ्या मुलीच्या लग्नासाठी अमुक वर्षांनी इतके पैसे. कदाचित तुम्हाला माहिती नसेल की नंतर किती लागणार आहे, पण तुम्ही आता तर समजा मुलीचं लग्न करायला आज काढलं तर किती खर्च येऊ शकेल, तिच्या शिक्षणासाठी किती खर्च येऊ शकेल, मुलाच्या शिक्षणासाठी किती खर्च येऊ शकेल, ह्याची तुम्हाला आजच्या दिवसाला तरी माहिती आहे ना. त्याप्रमाणे आपण ह्या सगळ्या उद्दिष्टांचं वर्गीकरण करू शकतो. काही उद्दिष्ट जी आहेत ती अगदी छोट्या काळामध्ये आपल्याला पूर्ण करायचे, तर त्याच्यासाठी आपण FDs आणि पोस्ट ऑफिस हे पर्याय घेऊ शकतो. पण काही उद्दिष्ट आहेत जसं की तुमची निवृत्ती असेल, मुलांची लग्न, मुलांचं शिक्षण किंवा रिटायरमेंट नंतरचं एखादं घर असेल, ज्याला आपल्याला 15 ते 20 वर्ष अजून अंतर आहे, त्यासाठी आपण पैसे इक्विटीमध्ये टाकणं आवश्यक आहे. तर ते प्रत्येकाच्या गरजा, प्रत्येकाच्या काय म्हणायचं किमती ज्या आहेत त्याच्यावरून आपल्याला एखादं प्लॅनिंग करून त्याप्रमाणे पैसे गुंतवता येतील. पण ह्याच्यासाठी तुम्हाला एखाद्या आर्थिक गुंतवणूक सल्लागाराची मदत घेणं खूप आवश्यक आहे. बरोबर. आणखीन पर्याय तुमच्याकडून जाणून घेणार आहोत आणि तुमच्या देखील प्रश्नांची वाट बघतोय. तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर ब्रेकला जाण्याआधी आमचा नंबर लिहून घ्या, 022-6671-4764. टॉकटाईममध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण बोलतोय गुंतवणुकीचे नवे पर्याय कोणकोणते आहेत या विषयावर. तुमच्या प्रश्नांची वाट बघतो आहोत आणि आपल्याला पहिला प्रश्न विचारतायत ब्रेक नंतर विशाल म्हात्रे उल्हासनगरहून. विचारा विशाल. बीसी आणि व्याजाने पैसे देणे यामध्ये पैसा गुंतवणे हे कितपत योग्य आहे मॅडम, जरा सांगू शकता का? बीसी आणि प्रायव्हेट लोन्स देणं हे पूर्णपणे तुमच्या जोखमीवर असतं. तुम्हाला गव्हर्नमेंटचं कुठलंही सहकार्य मिळत नाही. जर तुमचे पैसे इकडे बुडाले तर कोणी तुम्हाला मदत करू शकत नाही याच्यासाठी. जसं की आपल्या बँकेमध्ये FD असेल आणि बँक बंद पडली तर आपल्याला गव्हर्नमेंट कडून इन्शुरन्स असतो की आपले गेलेले पैसे ठराविक रकमेपर्यंत, मुदती काय म्हणायचं, ठराविक लिमिट पर्यंत परत मिळू शकतात. पण बीसी मध्ये आणि प्रायव्हेट लोन्स देण्याला तुम्हाला काहीही कोणाचंही बॅकिंग नसतं, तर ते खूप जोखमीचं असतं. त्यातला आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य असतं प्रत्येकाला. आणि आपण म्हणू शकतो की महिलेचं, समज आपण सर्वसामान्य महिलेचं आपण उदाहरण घेतलं तर तिने नेमकं कोणकोणते पर्याय चोखंदळायला हवेत आणि खास करून आपण म्हणतो की सुरुवात कधी करता येते. म्हणजे आपण म्हणतो की जसा आता एक प्रश्न आला होता, 3 महिन्याच्या मुलीसाठी देखील त्यांनी पॉलिसीचा एक विचार केला होता. कधीपासून सुरुवात करता येते आणि कशी करायला हवी? आर्थिक स्वातंत्र्याचा अर्थ असा असतो की तुम्हाला लागणारे जे रोजचे खर्च आहेत ते खर्च तुमचे आपोआप येणाऱ्या इन्कम मधून, म्हणजे 2 प्रकारचे आपल्याकडे उत्पन्न असतात. एक उत्पन्न जसं ज्याच्यासाठी आपल्याला काम करायला लागतं, कुठेतरी नोकरीला गेलं की आपल्याला पगार मिळतो, धंदा चालवला तर प्रॉफिट मिळतं,
पण आपण जेव्हा गुंतवणूक करतो तेव्हा त्याच्यातून येणारं जे उत्पन्न असतं, घरामध्ये करा किंवा शेअर्समध्ये करा, पोस्टात करा, FDs मध्ये करा, त्याचा जो व्याजदर असतो, त्याचा जो लाभांश असतो, त्याचं जे घराचं भाडं असतं, हे जे आपल्याला उत्पन्न मिळतं ते आपोआप मिळत जातं अप्रत्यक्षरित्या, ज्याच्यासाठी काम करायला लागत नाही. जेव्हा तुमचा खर्च तुमच्या अप्रत्यक्षरित्या मिळणाऱ्या उत्पन्नातून आपोआप भागला जातो, तेव्हा तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य मिळतं. म्हणजे आपल्याला पैशासाठी काम करायला नाही लागत, तर आपल्याला फक्त आवडीसाठी काम करायला लागतं. तर अशी परिस्थिती प्रत्येकाला आपापल्या आयुष्यात आलेली नक्कीच आवडेल, पण ह्याच्यासाठी नक्कीच गुंतवणूक तर करायला पाहिजे. आणि ही गुंतवणूक कधी करायला पाहिजे? जेव्हा तुम्ही तुमच्या उत्पन्नाचा पहिला रुपया मिळवता तेव्हापासून तुम्हाला गुंतवणूक करणं खूप आवश्यक आहे. कारण असं स्टडी दाखवतं की एखाद्या व्यक्तीने 10 वर्ष आधी इन्व्हेस्टमेंट केली आहे आणि दुसऱ्या व्यक्तीने, म्हणजे घ्या उदाहरण घ्या की एक व्यक्ती जी आहे ती 25व्या वर्षी गुंतवणूक करायला सुरुवात करते आणि दुसरी त्याचा मित्र किंवा मैत्रीण जी आहे ती अजून 10 वर्षांनी म्हणजे वयाच्या 35व्या वर्षी इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात करते. पहिली व्यक्ती फक्त 10 वर्ष करते आणि दुसरी व्यक्ती 35 ते 60 पर्यंत करते. तरी देखील पहिल्या व्यक्तीचे जे पैसे आहेत, सेम रक्कम 10 वर्ष टाकली आहे, पण ह्या व्यक्तीने सेम रक्कम 25 वर्ष टाकली आहे, तरी देखील सुरुवातीला केलेली इन्व्हेस्टमेंट ही ह्याच्यापेक्षा जास्त होऊन जाते. त्याच्यामुळे अगदी पहिल्या उत्पन्नापासून तुम्ही गुंतवणूक करणे खूप चांगलं आहे, म्हणजे तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य लवकर उपभोगता येईल. मिळू शकेल. अगदी बरोबर. आपल्याला पुढचा प्रश्न विचारतात पांडुरंग देवकर वरळीहून. विचारा प्रश्न. मग सोनं कुठल्या प्रकारचं घ्यायचं? सोनं म्हणजे कुठला ब्रँड कुठला, ते मग ते विचारायचा प्रश्न मला. बरं, सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल तर नेमकी कशी करावी? अच्छा, सोनं गुंतवणुकीसाठी जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा आपल्याकडे नॉर्मली असं म्हटलं जातं की सोनं बायका जेव्हा ते ज्वेलरी फॉर्म मध्ये वापरतात, म्हणजे दागिना म्हणून, त्याला गुंतवणूक म्हणता येईल, पण ती गुंतवणूक नसते तर आपण घालण्यासाठी करतो. तर डोक्यामध्ये ह्या दोन गोष्टी वेगळ्या हव्यात की गुंतवणूक आणि वापरायचं सोनं. बरोबर. जेव्हा तुम्ही गुंतवणूक म्हणून सोनं घेता तेव्हा तुम्ही सोन्याचे कॉइन्स किंवा सोन्याच्या छोट्या छोट्या चिप्स मिळतात, त्या गोळा करून ठेवू शकतात. म्हणजे जेव्हा तुम्हाला गुंतवणूक कशासाठी असते की त्याची किंमत वरती गेली की आपण ती विकून त्याच्यातून प्रॉफिट बुक करू शकतो. मग हे करताना मनाला त्रास नाही होत की मी सोनाराकडे जी घडणावळ दिली आहे ती माझी फुकट गेली. त्याच्यामुळे सोनं साठवताना नेहमी रॉ फॉर्म मध्ये साठवलेलं चांगलं असतं. बरोबर. हा पर्याय महत्वाचा आहे. आपल्याला पुढचा प्रश्न विचारतात भरत सोनवणे जळगावहून. विचारा प्रश्न. हॅलो मॅडम. हा प्रश्न माझा असा होता, म्हटलं मॅडम, मॅक्स न्यूयॉर्क लाईफ कंपनीची मी पॉलिसी काढली होती मॅडम. त्याचा बासी आपला वर्षाला 20,000 रुपये त्याचा प्रीमियम होता मॅडम. तो रेग्युलरली मी भरत आलेलो आहे म्हटलं मॅडम. तर मॅडम त्याच्यानंतर त्याचे काही 2 हप्ते ते थांबून गेले मॅडम. त्याच्यानंतर कंपनी त्याचे रिटर्न द्यायला आता तयार नाही. तर त्याचे पैसे आता पूर्ण 2 वर्षाचे 40,000 रुपये भरल्यानंतर रिटर्न मिळू शकतील का मॅडम? म्हणजे इन्शुरन्स कंपनीचं नेमकं काय असतं मॅडम? रिटर्न देण्याची त्यांची मानसिकता व त्याच्याविषयी योग्य मार्गदर्शन हवं. अच्छा, ह्या ज्या पॉलिसीज असतात युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन म्हणतो, त्याच्यामध्ये काही ठराविक मुदतीपर्यंत पैसे भरायलाच लागतात. म्हणजे कुठल्याही इन्शुरन्सच्या कंपनीजमध्ये जर तुम्ही ते कम्प्लीट नाही केलं, पहिलं 3 वर्ष होतं, मग आता कमीत कमी 5 वर्ष झालेलं आहे. आणि नॉर्मली इन्शुरन्स बाकीच्या ज्या आपल्या पारंपरिक लाईफ इन्शुरन्सच्या पॉलिसीज असतात त्या कदाचित शेवटपर्यंत देखील भरायला लागतात. जर तुम्ही ठराविक मुदतीपर्यंत पैसे नाही भरले तर नॅचरली तुमची पॉलिसी लॅप्स पोझिशन मध्ये असते. हा, लॅप्स म्हणजे समजलं असेल ना, ती बंद पडलेली आहे. तर तुम्हाला ती चालू करून घ्यायला लागेल आणि नंतर मग तुम्हाला ती कंपनी पैसे देऊ शकेल. बरोबर. म्हणजे एक नव्याने सुरुवात करावी लागेल तेव्हा तुम्हाला आधीच्या पैशांबद्दल म्हणून नेहमी विचार तुम्ही करता. इन्शुरन्सची पॉलिसी काढताना जरी समजत नसेल तरी पूर्णपणे समजून घेतलं पाहिजे की किती वर्ष कमीत कमी पैसे भरायला लागतात आणि नंतर कधी काढू शकतो, त्याच्यावरती लोन्स मिळू शकतात का, किंवा थोडेसे पैसे
कुठे कुठे असं पण असतं की तुम्हाला पाहिजे तर तुमच्या गरजेप्रमाणे थोडेसे पैसे तुम्ही त्याच्यातून काढू शकता, पण बाकी चालू राहते. तर तसे ऑप्शन्स आपण आपल्या एजंट कडून समजून घेऊन मगच अशी गुंतवणूक करा. बरोबर आहे. आणखीनही महत्त्वाचे मुद्दे आपण जाणून घेणार आहोत मॅडम कडून आणि तुमच्या देखील प्रश्नांची वाट बघतो आहोत. पण एक ब्रेक घेणार आहोत. ब्रेकला जाण्याआधी पुन्हा एकदा आमचा नंबर लिहून घ्या 02266714764. टॉकटाईममध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्याला बुलढाण्याहून प्रदीप जोशी प्रश्न विचारतात. विचारा प्रदीप. हा ताई, प्रदीप जोशी बोलतोय, जिल्हा बुलढाणा. माझा ताईंना प्रश्न असा आहे की माझा मुलगा 4 वर्षाचा आहे. हा, आणि मला त्याच्या उज्ज्वल शैक्षणिक भविष्यासाठी 20,000 रुपयाची रक्कम गुंतवायची आहे, बर, जेणेकरून 14 वर्षानंतर तो 18 वर्षाचा झाल्यावर मला ती कामी येईल. तर कशामध्ये मी ती गुंतवायला पाहिजे चांगलं? 20,000 रुपये दरवर्षी म्हणताय की एकदाच म्हणताय? नाही नाही नाही, माझ्याजवळ सध्या फक्त 20,000 रुपये आहे. दरवर्षी जर म्हटलं तर मग मी कमीत कमी 10,000 रुपये गुंतवू शकतो दरवर्षाला. बर. अच्छा, ठीक आहे. मग तुम्ही कुठल्याही चांगला म्युच्युअल फंड, इक्विटी म्युच्युअल फंड्स जे आहेत त्याच्यामध्ये गुंतवलेत, कारण तुम्हाला अजून साधारणपणे 12 ते 13 वर्ष आहेत तुमच्याकडे पैसे मिळायला, राईट? मग तुम्ही एखाद्या म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर चांगले पैसे मिळतील तुम्हाला. सगळ्यांच्या समोरचा एक शिक्षणाचा मुद्दा आपण बघितला, पण सगळ्यांच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे घर असतं आणि त्याचबरोबर गाडी हा एक आणखीन टप्पा असतो महत्त्वाचा. याच्या दृष्टीने आपण एक म्हणू शकतो भविष्यातली ही महत्त्वाची गुंतवणूक जर बघितली तर काय पद्धतीने आपण गुंतवणूक आत्तापासून केली पाहिजे? हो, जर तुम्हाला गाडी आणि घर ह्याच्यात प्रेफरन्स द्यायचा असेल तर पहिली गोष्ट आहे की तुम्ही घर घ्यावं. कारण गाडी जी असते त्याची व्हॅल्यू जी नेहमीच कमी होणारी असते. मग लोन काढताना जर तुम्ही घरासाठी काढलं तर त्याची वाढ होणारी आहे, पण गाडीसाठी काढलं तर ऍडिशनल खर्च, अजून खर्च देखील येतो आणि गाडीचा नाहीतर म्हटल्यानंतर नंतर व्हॅल्यू कमीच होते ना. म्हणून नेहमी दोघांमध्ये जर तुम्हाला पर्याय शोधायचा असेल तर पहिलं घरामध्ये इन्व्हेस्टमेंट करावी. छोटंसं का होईना, पण त्याची व्हॅल्यू जास्त होऊन नंतर मोठ्या घरामध्ये जाऊ शकता. आपल्याला सुरुवात करता येऊ शकते. आपल्याला नाशिकहून पुढचा प्रश्न विचारतायत स्वाती कुलकर्णी. विचारा स्वाती. माझा प्रश्न असा आहे की मी कॉलेजला आहे आणि मला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची आहे, तर ती कशी आणि म्हणजे किती पैशापासून करावी असा माझा प्रश्न आहे. म्हणजे प्रश्न असा आहे की शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक नेमकी कशी करतात? हा, गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला एखाद्या ब्रोकरकडे तुमचं अकाउंट खोलायला लागेल. त्या ब्रोकरकडे किंवा बँकांमध्ये तुम्हाला एक डीमॅट अकाउंट देखील खोलायला लागेल. आणि खूप चांगल्या चांगल्या वेबसाईट्स आहेत, त्याच्यावरती तुम्ही जाऊन टेक्निकल रिसर्च वगैरे शिकू शकता. आणि जर यंग असाल तर एखादा कोर्स जरी केलात की शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करायची आहे, तर तुम्हाला पुढच्या आयुष्यासाठी देखील खूप त्याचा फायदा होऊन जाईल. अगदी शेवटचं आपल्याकडे 1 मिनिटं उरलंय, पण आपल्याला महत्त्वाचा जो मुद्दा आहे की कर्जाचा एक महत्त्वाचा मुद्दा असतो की आपण जी सेव्हिंग केलेली आहे त्याच्यावर आपण अवलंबून तर असतो, पण नेमक्या कोणकोणत्या गोष्टींवर आपल्याला कर्ज मिळू शकतं याविषयी काय सांगाल? हो, तुम्हाला तुमच्या सोन्यावरती कर्ज मिळू शकतं, राहत्या घरावरती कर्ज मिळू शकतं, पण ते कर्ज कशासाठी घेतो हे जास्त महत्वाचं असतं. जर तुम्ही कर्ज एखादा बिझनेस स्टार्ट करण्यासाठी घेत असाल की ज्याच्यातून तुम्हाला अजून उत्पन्न मिळू शकत असेल तर ते कर्ज नेहमीही चांगलं असतं. पण जर तुम्हाला कर्ज एखादा प्रसंग साजरा करण्यासाठी करत असाल तर अशा कर्जाने काय होतं, तुम्हाला येणारं पुढचं जे उत्पन्न असतं त्याचा बराचसा भाग हे कर्जाचे हप्ते फेडण्यामध्ये जातो. त्याच्यामुळे डोक्यामध्ये हे खूप क्लिअर पाहिजे की आपण कशासाठी कर्ज घेतोय, की ऍसेट्स आणखी वाढवायला की आहेत ते ऍसेट्स कमी करायला. अगदी बरोबर. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा तुम्ही सांगितलेला आणि जसं तुम्ही म्हणाला तुमच्या बोलण्यातला एक महत्त्वाचा मुद्दा की आपण कशासाठी गुंतवणूक करणार आहोत, लक्ष कायम असेल आपलं तर आपण नक्कीच गुंतवणुकीचे चांगले पर्याय निवडू शकतो. धन्यवाद तुम्ही या विषयावर आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल. आणि उद्या देखील आपण भेटणार आहोत एका नव्या विषयासह. तुमच्या प्रश्नांची उद्या देखील वाट बघतोय. आज टॉक टाइम मध्ये इथेच थांबूया. पहा फक्त IBN लोकमत.